डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष, जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना त्यांनी अनेक वेळा लहरी, अस्थिर आणि वादग्रस्त निर्णय घेतले. त्यांच्या राजकीय शैलीत स्थिरता, सहकार्य किंवा जागतिक समजूतदारपणा फारसा दिसलाच नाही. उलट स्वतःला सर्वोच्च आणि सर्व काही कळणारं समजून त्यांनी अनेक वेळा इतर देशांशी आणि विशेषतः भारतासोबत तणाव निर्माण केला. याच सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून होणाऱ्या आयातीवर 25% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच सोबत जर भारताने रशियासोबत व्यापार केला, विशेषतः तेल खरेदी केलं तर शिक्षा दिली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं. हे वागणं म्हणजे एक प्रकारचा दबाव आहे जो मित्र देशांवर टाकला जातोय. भारत आणि रशियाचे संबंध खूप जुने आहेत. स्वातंत्र्यानंतर पासूनच दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. अनेक सरकार आलं गेलं पण रशियासोबत भारताचे संबंध कायम मजबूत राहिले. पंडित नेहरूंनी घेतलेलं तटस्थ धोरण हे भारताच्या परराष्ट्र राजकारणाचा मुख्य पाया राहिला आहे. भारताने कधीही कोणत्या एका गटाच्या बाजूने उघडपणे उभं न राहता आपले राष्ट्रीय हित पाहून निर्णय घेतले. दुसरीकडे भारताने अमेरिका या महासत्तेशी चांगले संबंध ठेवले. व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण या सगळ्या क्षेत्रात भारत अमेरिका भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत हे संबंध काहीसे बिघडताना दिसले. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात भारताने सावध भूमिका घेतली. भारताने शांततेचं समर्थन केलं आणि युद्धाला विरोध दर्शवला, पण कोणत्याही एका बाजूला न झुकता आपल्या आर्थिक गरजांनुसार निर्णय घेतले. रशियाकडून स्वस्त तेल घेणं हे भारतासाठी फायदेशीर आहे आणि देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यकही आहे. पण ट्रम्प यांना हे मान्य नाही. त्यांना वाटतं की भारताने अमेरिकेच्या बाजूने उभं राहावं आणि रशियासोबत सर्व संबंध तोडावेत. ही अपेक्षा पूर्णपणे अव्यवहार्य आहे. कोणताही देश एकटा राहून टिकू शकत नाही. देशांना त्यांच्या गरजेनुसार आणि हितसंबंधांनुसार वेगवेगळ्या देशांशी संबंध ठेवावे लागतात. भारतही हेच करत आहे. जगातील अनेक देश हेच प्रॅक्टिकल धोरण स्वीकारून चालले आहेत. ट्रम्प यांना भारत रशियाच्या वाढत्या संबंधांमुळे अस्वस्थता वाटते. विशेषतः जेव्हा भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापारी करार झाला तेव्हा सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर टीका केली. अमेरिकेत भारतीयांचे वर्चस्व हेही त्यांना खटकतं. सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी भारतीय मोठ्या संख्येने आहेत, उच्च पदांवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना ट्रम्प यांच्यात एक प्रकारचा मत्सर आणि आकस दिसतो. त्यामुळे त्यांच्या प्रशासनाने विजा धोरणांमध्ये कठोरता आणली, भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना अडचणी निर्माण केल्या. भारतावर आयात शुल्क वाढवणं, भारतीय कंपन्यांवर दडपण आणणं आणि रशियासोबत संबंध ठेवले म्हणून भारताला धमक्या देणं हे सगळं भारत विरोधी धोरणाचाच भाग वाटतो. ट्रम्प यांनी युद्धाच्या वेळीही भारताबाबत संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेतली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असताना त्यांनी स्वतःला मध्यस्थ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर दावा केला की त्यांनी युद्ध थांबवलं. ही वागणूक अतिशय गोंधळलेली आणि आत्मकेंद्री होती. आता तर त्यांनी पाकिस्तानसोबत थेट तेल व्यापाराचा करार करून भारताला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. पाकिस्तानकडे मोठ्या तेल साठ्याचा दावा आहे,
पण प्रत्यक्षात फारसे उत्खनन झालेलं नाही. तरीही अमेरिका तिकडे झुकते आहे. हे भारतासाठी चिंतेचं कारण आहे. पण भारतही आता जुना भारत राहिलेला नाही. आज भारताकडे सक्षम मनुष्यबळ आहे, मजबूत बाजारपेठ आहे आणि जागतिक स्तरावर वाढती प्रतिष्ठा आहे. अशा स्थितीत अमेरिका उगाचच भारताविरोधात भूमिका घेत आहे, तर त्याचे परिणाम अमेरिकेलाही भोगावे लागणार आहेत. उलट भारतावर लादलेले आयात शुल्क आणि व्यापार अडथळे अमेरिकेला त्रासदायक ठरू शकतात. विशेषतः औषधांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी अमेरिका भारतावर अवलंबून आहे. भारत जगाला स्वस्त आणि दर्जेदार औषध पुरवतो. जर टॅरिफमुळे औषध महाग झाली तर त्याचा परिणाम थेट अमेरिकन नागरिकांवर होईल. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताविरोधात उभं केलेलं हतियार हे स्वतःच्या गळ्यात अडू शकतं. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवायचा असेल तर दोन्ही देशांना शांतपणे संवाद साधावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं की तेच जगाचे तारणहार आहेत. त्यांनी सांगितल्याशिवाय कोणताही देशाचे पाऊल टाकू नये, पण हे वास्तवात शक्य नाही. महासत्ता असूनही अमेरिका एकटीने जगाला नियंत्रित करू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था मृत असल्याचा दावा ट्रम्प करतात, पण तो किती खोटा आणि पूर्वग्रह दूषित आहे हे भारताने जगाला कृतीतून दाखवून दिलं आहे. बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.